हाय, हॅलो. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. गेले काही दिवस मी तुमच्यासोबत लाँग ब्लॉग शेअर करू शकले नाही. पण म्हटलं चला आज बऱ्याच दिवसानंतर का होईना आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेन. पण खरं सांगू का या सगळ्या दिवसात ना एक गोष्ट मात्र मला पुन्हा एकदा जाणवली. ती म्हणजे काय, की लोकं काय म्हणतील? या एका विचारामुळे ना आपण आयुष्यातल्या कितीतरी सुंदर गोष्टी जगायच्याच राहून जातो. कारण प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःचं मन किती वेळा दुखावतो, याचा कधी विचार सुद्धा केलाय का आपण? खरं तर ना काही निर्णय योग्य की अयोग्य हे लोकं ठरवत नाहीत. ते ठरवतं आपलं मन आणि आपलं समाधान. आयुष्य खूप छोटं आहे आपलं, पण त्यातला मोठा भाग आपण इतरांच्या मतांचा विचार करण्यातच घालवतो. सगळ्यांच्या मतांना किंमत देताना आपल्या आनंदाची किंमत कमी करून चालत नाही बरं का. कारण जेव्हा आपण स्वतःसाठी जगायला शिकतो ना, तेव्हाच आयुष्य खरं सुंदर वाटायला लागतं. लोकांचं कामच आहे बोलणं, पण आपल्या आयुष्याची गोष्ट कशी लिहायची हे फक्त आपल्याच हातात असतं. म्हणून कधी-कधी स्वतःच्या मनाचं ऐकणं हीच आयुष्यातली सर्वात योग्य गोष्ट असते. कारण इतरांच्या मतांपेक्षा स्वतःच्या समाधानाला महत्त्व दिलं, की छोट्याशा दिवसातही खूप आनंद सापडतो. शेवटी लोकांची मतं रोज बदलत असतात, पण आपल्या आयुष्यातले गेलेले क्षण परत कधीच येत नाही. तर चला आता सकाळचं थोडंफार रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आज बरीच अशी कामं करून घ्यायची आहेत मला. मी तुम्हाला पुढे दाखवेलच आता काय पसारा आहे तो घरामध्ये. पण ना आता त्याआधी मी इथे माझ्यासाठी ब्रेकफास्ट बनवायला घेतला होता. आज मी नाश्त्यामध्ये छान असं मस्त माझं फेव्हरेट असं सँडविच बनवते आणि हे सँडविच मेकर जेव्हापासून मी घेतलंय ना, तेव्हापासून मी बऱ्याच वेळा असं होतंय की कधी पण मूड आला की मी सँडविच बनवते आणि खाते. कारण ना आपण घरातल्या प्रत्येकासाठी आवडीने जेवण बनवत असतो. आणि त्यांच्या खाण्यापिण्याची काळजीसुद्धा घेत असतो. पण स्वतःची वेळ आली, की नंतर खाईन, जाऊ दे आता कंटाळा आलाय, एकटीसाठी काय बनवायचं असं आपलं होत असतं. पण मला वाटतं, की दुसऱ्यांसोबतच ना स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच ना आज मी स्वतःसाठी हे सँडविच बनवतेय, बाकी असं काही नाही. कारण ना अगदी झटपट आणि पोटभर होणारा नाश्ता असा मला वाटतो हा. आता ह्या ब्रेड म्हणजे ह्या सँडविचमध्ये मी काही ब्राउन ब्रेड वगैरे यूज नाही करत. कधी-कधी माझा मूड असतो तसं मी ब्रेड यूज करते. कारण ना आज दुपारचं जेवणसुद्धा थोडंसं माझं उशिरा होणार आहे. कारण बरीच अशी कामं मला उरकून घ्यायची आहेत. मी तुम्हाला जसं म्हणाले तसं. तर चला आता इथे मस्तपैकी गरम-गरम मी ते सँडविच बनवून घेतले होते आणि मला नाश्ता करायचा होता. आणि अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची ती म्हणजे रिसेंटलीच मी एक शॉर्ट अपलोड केला होता आणि त्याला छान असे मस्तपैकी व्ह्यूज आलेले आहेत आणि त्यात तुमच्या सगळ्यांच्या एवढ्या सगळ्या कमेंट्स होत्या. मला खरंच खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स किंवा एवढे सगळे लाइक्स आलेले आहेत त्या व्हिडिओला. मला खरंच खूप छान वाटतं आणि फर्स्ट माझा असा शॉट आहे ज्याला एवढे सगळे व्ह्यूज आलेले आहेत. बाकी तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत राहू द्यात. हां, आता त्यामध्ये माझी पण थोडीफार मेहनत आहेच, पण त्याच सोबत माझी मेहनत असून फक्त काही फायदा नाहीये. पण त्या मेहनतीला दाद देण्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे, तुमच्या प्रेमाची गरज आहे आणि असंच शेवटपर्यंत माझ्यावरती प्रेम करत राहा, मला सपोर्ट करत राहा. आणि त्याचसोबत हे सुद्धा सांगते, की त्या रीलमध्ये, त्या शॉर्टमध्ये जे काही कॅप्शन लिहिलेलं आहे, टाकलेलं आहे, ते फक्त असंच फनी वेमध्ये तुम्ही घ्या. जास्त सीरियस घेऊ नका त्या गोष्टीला. कारण मी कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं आहे ऑलरेडी आणि आत्ताही सांगते, की माझे जे मिस्टर आहेत ते खरंच खूप सपोर्टिव्ह आहेत आणि ते सपोर्टिव्ह आहेत त्याच्यामुळेच मी YouTubeसारख्या प्लॅटफॉर्मवर किंवा Instagramसारख्या प्लॅटफॉर्मवरती काम करते आत्ता. तर तुम्ही त्याचा वेगळा काही अर्थ काढू नये प्लीज. तर चला असो, आता हे मी तुम्हाला दाखवतीये, की हे जे आहे माझं ग्रिल जी मी एक्सटेंड केली होती, तर तिथे आम्ही ना असं सिमेंटने प्लेन करून घेतलं होतं. आता हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे आम्ही घरच्या घरीच केलंय. काही कोणाला मिस्त्रीला वगैरे आणून केलं नव्हतं. तर आता ह्या सगळ्या गोष्टी ना अशा जरा अस्ताव्यस्तच सगळ्या पडलेल्या आहेत. कारण कालच हे काम आम्ही केलं होतं घरच्या घरी आणि आता ह्या सगळ्या कुंड्या वगैरे ना तिथून आम्ही बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि आता ते वाळलं होतं थोडंफार. मी चेक केलं, की म्हणजे बऱ्यापैकी वाळलं होतं. म्हणून म्हटलं आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या जागच्या जागी ठेवून द्याव्यात.
कारण पूर्ण माझी ही ड्राय बाल्कनी आहे ना, ती पूर्ण झाडांनी आणि जे काही आहे स्टँड वगैरे त्यांनीच भरली होती. आता यामध्ये ना बरीच अशी नवीन झाडं सुद्धा मला ॲड करायची आहेत. आता हे मी कोणती-कोणती झाडं मी नवीन ॲड करणार आहे, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेनच. मी काही नवीन झाडं पण आणून ठेवली. आता इथे मी ना ते शूट करायचं विसरली होती झाडं, कारण खूप सगळा पसारा झाला होता आणि मला इथे काहीच सुचत नव्हतं मेन म्हणजे काय करू आणि काय नाही असं झालेलं. आणि मग जी नवीन झाडं आणली होती ना, तर ती एकाच साईडला राहून गेली आणि मग ती दाखवायची पण राहून गेली, असं झालं ते. आता सध्या तर तुम्हाला जास्त करून अशी शोची वगैरे झाडं माझ्या इथे दिसतील. जास्त काही फुलांची झाडं नाहीयेत. माझ्या इथे फक्त जे आहे ना, तर ते सदाफुलीचं झाड होतं आणि एक जास्वंदाचं झाड. सदाफुलीची झाडं तर मी ती कट करून टाकली. फक्त एकच मी ठेवले. त्याला पण आता थोडे-थोडे पानं वगैरे फुटतायत आता नवीन-नवीन. आणि हे जे जास्वंदीचं झाड तुम्हाला दिसतंय ना, ते पण मी आज कट करून टाकणार आहे. कारण वरतीच ते थोडं वाढत चाललं. तर आता आज मी ते पण कट करून घेणार आहे आणि कशी कटिंग वगैरे करते किंवा कसं लावते हे मी तुम्हाला पुढे दाखवेन. आणि कटिंग केल्याच्या नंतर पण ते किती दिवस जगते किंवा जगते की नाही ह्याची मला काही आयडिया नाहीये. कारण मी जास्वंदाचं ह्याआधी कधीच कटिंग वगैरे लावली नाही. तर चला असो, आता हे जे स्टँड आहे ना, तर आता इथे मला अशा सिरॅमिकचे काही पॉट वगैरे आणायचे आहेत अजून तिथे लावायला. वेगवेगळी थोडीफार झाडं जी अशी शोची वगैरे असतील किंवा छान अशी दिसणारी असतील अशी. मग जेव्हा पण मी नर्सरीमध्ये जाईल नेक्स्ट टाईम, तेव्हा ती मला जशी पाहिजे आहेत त्या पॉटवर झाडं ठेवायला तशी मी घेऊन येईन. आता सध्या माझ्याकडे ना जेवढी आहेत तेवढीच मी त्या स्टँडवरती ठेवली आहेत. आता हे जे तुम्हाला मनी प्लांट्स माझे दिसतायत, हे इतके वाढलेत ना, म्हणजे आता मला त्यांचा कंटाळा आलाय. मी तुम्हाला म्हणाले तसं मागे पण, की मला आता ह्या मनी प्लांटला म्हणजे काय करू ना असं झालं होतं आणि मग नंतर मी विचार केला, की एवढे वाढलेत ना, तर मी त्यांना आता कटच करून टाकते. कारण आता मला खरंच कंटाळा आला आता ह्या मनी प्लांटचा बघून-बघून. आणि एक खूप म्हणजे खूप वाढतात. त्यांना जेवढं कट करू ना, तेवढे ते वाढत जातात हळू-हळू. आणि आता हे मी खूप महिन्यांपूर्वी कट केले होते आणि आता हे बघा हे एवढे सगळे ॲक्चुअली हे वेळच्या वेळी कट केले पाहिजेत. पण मला असं वाटत होतं, की ते वाढल्याच्या नंतर अजूनच छान दिसतील. पण खाली पण अजून झाडं आहेत माझी. तर तिथे ना मग काय होतं, पूर्ण गुंता होऊन जातो झाडांचा आणि मग मला असं वाटतं, की खालची जेवढी पण काही झाडं आहेत ना, तर ती व्यवस्थित वाढत नाही की काय याच्यामुळे असं वाटतं मला. आणि ते सगळं असं गर्दी-गर्दी झाल्यासारखं मला वाटत होतं. म्हणून मग मी हे सगळं ठरवलं होतं, की आधीच कट करेन पावसाच्या आधीच. पण मला तेव्हा काही जमलं नाही. म्हणून म्हटलं आता आज हे सगळं मी नीट करणारच आहे. तर आज ह्या सगळ्याच कुंड्या ना एकत्र काढून सगळंच एकदम कट आता हे करून बघा, टाकेन. हे एवढं सगळं मनी प्लांट माझ्याकडे जमा झालं होतं आणि त्यातून मी अशा काही कटिंग्स काढते आणि परत त्या आहे त्याच कुंड्यांमध्ये लावते. म्हणजे त्याने काय होतं ना, भरगच्च असं मनी प्लांट दिसतं. असं पातळ-पातळ असं दिसत नाही वाढल्याच्या नंतर. म्हणून मग मी दरवेळी पण जेव्हा पण अशा कटिंग वगैरे करते ना, तर असं मध्ये-मध्ये बघा त्याला पानं वगैरे नाहीयेत, तर ते सगळं बाजूला काढते आणि ज्यांना पानं आहेत ना छान फुटलेली, नवीन-नवीन पालवी जी फुटते मनी प्लांटला, तर ती अशी बाजूला काढून घेते आणि परत त्याच कुंडीमध्ये लावून घेते. आता ह्या मनी प्लांटच्या कटिंग बघा मी कशा करते, असा क्रॉस कट मारून घेते. जिथे आपल्याला असं वाटतंय ना, की इथून नवीन पालवी फुटणार आहे, तर तिथून मी असा क्रॉस कट मारून घेते. आता खाली तुम्हाला दिसत असेल, खाली असं थोडंसं बघा पारंब्यासारखं किंवा काय असं ते निघतं मनी प्लांटला. तर त्याच्या खालून मी असं कट करते क्रॉस, जेणेकरून तिथे अजून नवीन म्हणजे कोंब तयार होतो किंवा ते खाली मातीत लावल्याच्या नंतर तिथे पुन्हा ते तयार होतं सगळं. तर असा क्रॉस कट करून घेते मी आणि मग ते पुन्हा मी कुंडीमध्ये लावते. आता कुंडीमध्ये लावताना ना, जी साईड आपण कट केली आहे तीच साईड कुंडीच्या मातीत ती गेली पाहिजे, म्हणजे तिथून बरोबर त्याला मुळं फुटतात आणि छान असं मनी प्लांट आपलं ग्रो होतं, छान भरगच्च. आता इथे तुम्हाला दिसत असेल. मनी प्लांट जेव्हा वाढतं ना, तर ते खालच्या साईडनेच भरपूर असं वाढत जातं आणि मध्ये मग कुंडीमध्ये काहीच राहत नाही. असं खाली-खालीच वाढत जातं. मध्ये असं पूर्ण पोकळ राहतं, म्हणजे पानच दिसत नाही तिथे. असं माझ्या या कुंड्यांमध्ये सुद्धा झालं होतं. जिथे-जिथे अशी माती मोकळी दिसतेय ना किंवा जागा रिकामी दिसतेय, तिथे मी ह्या कटिंग लावून टाकते. म्हणजे अजून छान ग्रो होतो मनी प्लांट. मस्त असा भरगच्च दिसतो. आता इथे तुम्हाला दिसत असेल, आता पावसाळा आहे त्याच्यामुळे हे जगेल पण छान. जेवढे पण काही कटिंग्स मी याच्यामध्ये लावलेत तेवढे. यामध्ये आपण अजून एक करू शकतो. ह्या जेवढ्या पण काही कटिंग्स मी कट केल्या होत्या ना, तर ह्या अशा पाण्यामध्ये पण आपण ठेवून त्यांना जेव्हा मुळं फुटतात, तर तेव्हा आपण ह्या कुंड्यांमध्ये लावू शकतो किंवा दुसऱ्या कुंड्यांमध्ये लावू शकतो. आता सध्या मी ही अशीच लावली. तर मी बऱ्याच वेळा अशी लावून बघितलेली आहेत आणि छान त्या ग्रो पण झालेल्या आहेत.
कटिंग्स. त्याच्यामुळे मला आता सवय झाली आहे अशा कटिंग्स लावायची आणि मी तशाच लावते. जर तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल, तुम्हाला जर वाटत असेल की हे नाही उगणार किंवा काय, तर तुम्ही असं पाण्यामध्ये थोडा दिवस ठेवून मग त्याला मुळं फुटल्याच्या नंतर मग तुम्ही कुंडीमध्ये पण त्याला शिफ्ट करू शकता. तर आता एवढ्या सगळ्या जेवढ्या कटिंग मी कट केल्या होत्या, तर त्या सगळ्या मी बाकीच्या कुंड्यांमध्ये काढून लावून घेतल्या होत्या. आणि जेव्हा या कटिंग छान ग्रो होतील ना, तेव्हा अजूनच मनी प्लांट मस्त असा भरगच्च दिसेल कुंडीमध्ये. आणि तो असा भरगच्च दिसला ना, की मस्त असा हिरवागार दिसतो आणि ते बघायलाही आपल्याला छान वाटतं. आता माझ्या जेवढ्या पण काही कुंड्या आहेत ना, तर मी ह्यावरती अँगलला लावून म्हणजे अशा अडकवलेल्या आहेत. तर मी आधी त्यांचे जे अँगल आहेत ना, जे लावायचे, तर ते अडकून घेते आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या कुंड्या त्याला अडकून घेते. मला बऱ्याच वेळा अशा कमेंटसुद्धा येतात, की "ताई, तू ह्या कुंड्या कशा अडकवल्यात किंवा काय, कुठे अडकवल्या आहेत, कशा अडकवल्या आहेत?" तर मी ह्या अशावरती अँगलला ते जे आहे ना हुक, तर त्याला ते बांधून घेतलेलं आहे आणि मग त्याला मी अशा कुंड्या खालून हँग केलेल्या आहेत. तसं बघायला गेलं तर मला इथे ह्या कुंड्या ना हँग करायला थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे खूप कठीण जातं मला इथे हे हँग करायला ते हूक वगैरे. पण आता ठीक आहे, आपल्याला बघायला छान वाटतं, मग त्यासाठी थोडीफार मेहनत घ्यायलाही आपण तयार असतो. आणि त्यातल्या त्यात माझ्यासारखी जर कोणाला आवड असेल झाडांची, तर मग तर काय बघायलाच नको. आपण झाडांसाठी कुठेही कशीही जागा ॲडजस्ट करूच शकतो. आणि जर तुम्हालाही माझ्यासारखी झाडं आवडत असतील, तर तुम्ही ही गोष्ट खरंच रिलेट करू शकत असाल. तर चला आता पुन्हा मी कसंबसं ह्या सगळ्या झाडांना जे आहे ना, तर ते हँग करून घेतलं होतं आणि एका कोपऱ्यात इथे ना माझं वेगळं झाड होतं, तर मी आता तिथे पुन्हा एक मनी प्लांट तयार करून तिथे लावलंय आणि असं काहीतरी आता वरती दिसतंय. आता खाली वरती तर सगळं छानपैकी मी सेट केल्या होत्या सगळ्या कुंड्या, पण खाली बघा आता हा सगळा एवढा पसारा माझा पडलाच होता, माती वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि उरलेले जे काही कटिंग्स होते ना, तर मी ह्या छोट्या-छोट्या पॉटमध्ये त्या कटिंग्स लावून घेतल्या होत्या. आणि आता मनी प्लांटचे एवढी सगळे जे आहेत ना, तर ते मी पॉट तयार केले होते आणि तरीही एवढ्या सगळ्या कटिंग्स मला फेकून द्यायला लागल्या. म्हणजे मी आता त्याचं कायच करू शकते, म्हणून मग मी त्या फेकून दिल्या. कारण असं मी ऐकलंय, की आपल्या घरात जे काही मनी प्लांट वगैरे असतात, तर अशा गोष्टी कोणाला बाहेर देऊ नये. मी विचार केला होता, की याचे कटिंग्स किंवा असे छोटे-छोटे जे आहेत ना पॉट्स तयार करून असं बाहेर कोणाला मी तरी देईन. पण नंतर मला असं लक्षात आलं, की आपण हे मनी प्लांट जे आहेत ना, तर ते दुसरे कोणाला देऊ नये आपल्या घरात जे ग्रो होतात ते. तर चला आता माझ्याकडे ही जेवढी आहेत ना पहिल्यापासूनची जी झाडं आहेत माझ्याकडे ही शोची वगैरे तर ती आहेत. जसं मी तुम्हाला दाखवते तसं तेवढीच झाडं आहेत. आता सध्या मी त्याच्यामध्ये काय ॲड केलेलं नाहीये. आणि आता मला अजून एक सांगा गोष्ट, की मी आता हे जे तुम्हाला दाखवते माझी ड्राय बाल्कनी किंवा माझी ही झाडं, तर ह्या गोष्टी तुम्हाला बघायला आवडतात की बोरिंग वाटतात? हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मलाही कळेल, की तुम्हाला या गोष्टी बघायला आवडतात की नाही आवडत. तर चला असो आता ह्या सगळ्या झाडांना ना मी छानपैकी मस्त असं अंघोळ घालून घेतली होती असं म्हणू आपण. आणि वरती पण जेवढे काही मी मनी प्लांट ॲड केले होते म्हणजे कटिंग्स ॲड केल्या होत्या, तर त्या सगळ्यांना असं पाण्याने छान धुवून घेतलं. आता खाली पण मी धुवू शकत होते, पण तेव्हा माझ्या लक्षात नाही आलं आणि खाली खूप माती-माती झाली असती मग. म्हणून मग मी वरती असं छान त्यांना शॉवर देऊन घेतला पाण्याने. जेव्हा आपण पानं जेव्हा अशी पाण्याने छान धुवून काढतो ना, तेव्हा ती छान मस्त ग्रो होतात असं मला वाटतं. आणि मधून-मधून आपण असं झाडांना शॉवर दिला पाहिजे. आता खाली बघा इतका सगळा पसारा होता, तर तो पण मी आवरून घेतला होता आणि मस्त असं माझी ही जी एवढी आहे ना ड्राय बाल्कनी छोटीशी, तर मी ती क्लीन करून घेत होते. सगळं काम उरकल्याच्या नंतर जो फ्रेशनेस येतो ना, तो आपल्या मनाला एक वेगळं समाधान देऊन जातो, नाही का? तर आता सगळं क्लीन करून घेतलं मी आणि तुम्हाला जसं म्हणाले, की हे जास्वंद खूपच असं वरती-वरतीच वाढत चाललंय. त्याला असं खाली असं काही फुटत नाहीयेत वेगवेगळ्या फांद्या किंवा ब्रांचेस असे वेगळे फुटत नाहीयेत. म्हणून मग मी वरतून असे छोटे-छोटे ना फांद्या आहेत त्या कट करून घेतल्या होत्या. आणि आता ह्या पण फांद्या ज्या आहेत ना, मी त्या वरतून कट केल्यात. तर ह्या फांद्यासुद्धा म्हणजे ह्या कटिंगसुद्धा मी लावून दाखवणार आहे तुम्हाला कशा मी लावते ते. मी लास्ट टाईम सदाफुलीच्या तशा कटिंग्स लावल्या होत्या. म्हणजे आता मी जशा कट करते तशा. आणि त्या मस्तपैकी ग्रो झाल्या होत्या छान आणि आता ह्या जास्वंदीच्या पण मी तशाच लावून घेते. आता इथे ना माझ्याकडे मोकळी कुंडी होती. त्याच्यामध्ये मी जे कटिंग्स ज्या होत्या, तर त्या कटिंगच्या खालची जी पानं असतात तर ती सगळी काढून घेतली होती किंवा जी सुकलेली पानं असतात ती सगळी काढून घ्यायची. खाली पूर्ण असं मोकळं ठेवायचं. आणि जेव्हा पण मी अशा झाडांच्या काही कटिंग्स वगैरे लावते ना, तेव्हा मी एक छोटीशी गोष्ट करते. ते म्हणजे ना,
ज्या भागातून आपण कटिंग करतो ना, त्या खालच्या भागाला ना थोडीशी हळद लावून घेते. कारण आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की हळदीमध्ये नैसर्गिक रित्या अँटीबॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात आणि त्यामुळे ना त्या कापलेल्या भागाचं संरक्षण होण्यासाठी मदत होतं आणि कटिंगला चांगली सुरुवात सुद्धा मिळते असं म्हणतात. मी जेव्हा ना सदाफुलीच्या कटिंग्स लावल्या होत्या, तर तेव्हा मी असंच केलं होतं. तर त्या पण छान आल्या होत्या. आता याचं बघूया कसं होतंय. कारण अर्थात फक्त हळद लावून तर जमत नाही. तर कटिंगसुद्धा रुजण्यासाठी छान माती लागते किंवा योग्य प्रमाणात पाणीसुद्धा लागतं. तेवढी काळजीसुद्धा घ्यावी लागते. आणि मला असं वाटतं ना, की झाडांची काळजी घेताना अशा छोट्या-छोट्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या आपण केल्या तर एक वेगळं समाधानसुद्धा आपल्याला मिळतं. आता सध्या पाऊस चालू आहे आणि ह्या विंडोमध्ये ना सारखं पाणी येत राहतं. त्याच्यामुळे मी ह्याच्या खालची जी ग्रीन मॅट आहे ना, तर ती काढून ठेवली आहे. कारण सारखं ओलं वगैरे राहतं आणि मच्छर वगैरे येण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे जेव्हा पाऊस पूर्णपणे बंद होईल, तेव्हा मग मी ग्रीन मॅट पुन्हा लावेल. तर चला अशा पद्धतीने मी हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, तर त्या अरेंज केल्या होत्या नेहमीप्रमाणे आणि हा छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. या माझ्या छोट्या-छोट्या गोष्टी, माझं झाडांवरचं जे काही प्रेम आहे, मी तुमच्यासोबत नेहमीच शेअर करत असते. आणि माझा ब्लॉग जर तुम्हाला थोडाही युजफुल वाटत असेल तर एक लाईक, शेअर आणि कमेंट मात्र नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.